नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या नवीन प्रवासात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण निघालो आहे साईबाबांच्या दर्शनाला, अर्थातच शिर्डीला। तर चला मित्रांनो, आजचा प्रवास हा आपला पूर्ण भक्तिमय होणार आहे, तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, आता आपण दादर स्टेशनला आहोत व इथून आपण 12131 दादर शिर्डी साईनगर एक्सप्रेसने प्रवास करणार आहोत। ही एक्सप्रेस मित्रांनो दादर येथून प्रत्येक सोमवार, बुधवार व शनिवार ह्या 3 दिवसात रात्री 9:45 सुटते व पहाटे 3:45 शिर्डी येथे पोहोचते। व आपण बजेट प्रवासीमध्ये असल्याकारणाने आपला प्रवास हा जनरलने होणार आहे। ह्या गाडीला इंजिनपासून पुढून 3 डबे व शेवटून 2 असे एकूण 5 डबे जनरलचे आहेत व दादर ते शिर्डी जनरल डब्याचं तिकीट मात्र 135 रुपये आहे। तसेच 22147 ह्या क्रमांकाची गाडी देखील प्रत्येक शुक्रवारी दादर ते शिर्डी दरम्यान चालवण्यात येते। व मित्रांनो, या गाडीची दादर येथून सुटण्याची वेळ व शिर्डीला पोहोचण्याची वेळ ही एकच आहे व ह्या दोन्ही गाड्या नाशिक मनमाड मार्गे शिर्डीला पोहोचतात। ह्या व्यतिरिक्त 11041 ह्या क्रमांकाची गाडी प्रत्येक मंगळवार, बुधवार, गुरुवार व शनिवार अशा 4 वाराला चालवण्यात येते। ही गाडी दादर येथून रात्री 11:55 सुटून सकाळी 9:30 शिर्डी येथे पोहोचते। ही गाडी मित्रांनो पुणा मार्गे चालवण्यात येते। मित्रांनो, आपण बजेट प्रवासीमध्ये असल्याकारणाने आपला प्रवास हा एका दिवसात परतीसह असणार आहे व ह्या प्रवासात मी तुम्ही कसे जाल, तिथे कुठे राहाल व काय काय पाहाल याची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, आता आपली गाडी शिर्डी स्थानकात पोहोचलेली आहे। तर इथून शिर्डी स्थानकात येणाऱ्या गाड्या व शिर्डी स्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांचं चार्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे, ते तुम्ही झूम करून पाहू शकता। शिर्डी स्थानक ते मंदिर हे अंतर जवळपास 3 किलोमीटरचं असून शेअरिंग रिक्षाने तुम्हाला 20 रुपयात तेथे पोहोचता येतं। आता आपण मंदिर परिसरात पोहोचलेलो आहोत। तर मित्रांनो, आज मंगळवार व मुलांच्या परीक्षा असल्याकारणाने त्या मानाने गर्दी कमी आहे। तरी मी तुम्हाला सकाळच्या मंदिरं काही दाखवण्याचा प्रयत्न करतो। मंदिरात मोबाईल बंदी असल्याकारणाने मी तुम्हाला बाबांचं दर्शन CCTVच्या माध्यमातून करवण्याचा प्रयत्न करतो।
मंदिर परिसरात तुम्हाला अनेक हॉटेल्स व लॉज उपलब्ध आहेत। ते मित्रांनो ऑड दिवसाला तुम्हाला 300 ते 500पर्यंत इथे तुम्हाला रूम मिळून जाईल। मी देखील अशाच एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहे। येथे मी आता आंघोळ करून बाबांचं दर्शन घेऊन मग आपण भेटूया। मित्रांनो मंदिर परिसरात तुम्हाला संस्थानातर्फे माफक दरात म्हणजे 2 रुपयात चहा व 3 रुपयात कॉफी देखील मिळते व सकाळी 7 ते 10 दरम्यान अन्न पाकिट देखील 5 रुपयात उपलब्ध आहे, ज्यात तुम्हाला पुरी भाजी व एक गोडाचा पदार्थ असतो। आता आपण समाधी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या महालक्ष्मी मंदिरात आलेलो आहोत। तर इथे मित्रांनो नवग्रह, साती आसरा, बाबा भोलेनाथ, साईबाबा, दुर्गा माता, महालक्ष्मी माता व अष्टलक्ष्मी मातेचं दर्शन होतं। इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्याकडे ज्येष्ठ नागरिक कार्ड असल्यास त्यांना इथून वेगळे दर्शन रांग करण्यात आलेले आहे, ज्याने त्यांचं दर्शन जलद गतीने होईल। मित्रांनो मंदिरा शेजारीच व साईबाबा संस्थानाच्या भक्त निवासस्थानांमध्ये जर तुम्हाला रूम उपलब्ध नसल्यास तुम्हाला इथे क्लॉक रूमची विनामूल्य सेवा उपलब्ध आहे। तेथे तुम्ही आपल्या बॅग्स ठेवू शकता व इथे नाम मात्र म्हणजे 5 रुपयात तुम्हाला गरम पाणी देखील मिळू शकते। म्हणजे याचा काही चार्ज नाही आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे। मग तुम्ही पावती बनवून देणार आणि पावतीवर काय तुम्ही मेन्शन करणार प्रॉपर नंबर आणि मग हां किती बॅग आहेत ते। हां ओके ओके। व इथे तुम्हाला फ्री चप्पल स्टँड व प्रत्येकी 5 रुपयाप्रमाणे मोबाईल लॉकर उपलब्ध आहेत। मित्रांनो येथे तुम्ही फसव्या लोकांपासून सावध राहा। मंदिरात हार, फूल, नारळ, प्रसाद नेण्यास बंदी आहे, तरी देखील तुम्हाला जर का कोणी तसं सांगत असल्यास त्यापासून सावध राहा व मोफत दर्शन रांग ही गेट क्रमांक 7 व 8 मधूनच सोडण्यात येते व 200 रुपये पास रांग ही गेट क्रमांक 6 मधून सोडण्यात येते। तसेच तुम्हाला इथे राहण्याकरता साईबाबा संस्थानातर्फे साईबाबा भक्तनिवास, साई आश्रम, द्वारावती भक्तनिवास देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्ही 150 रुपयापासून 500 रुपयापर्यंत तुम्हाला रूम्स उपलब्ध आहे। तुम्ही इथे ऑनलाईन बुकिंग करू शकता व गर्दी वगळता तुम्हाला इथे ऑफलाईन देखील रूम्स मिळू शकतील, ज्या की 24 तासासाठी असतात। मित्रांनो आता आपण श्री खंडोबा मंदिरात आहोत। तर येथे मित्रांनो मंदिराचे विश्वस्त व माळसापतींचे वंशज श्री संदीप नागरे सर यांच्याकडून आपण काही माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। ओम साईराम, जय मल्हार। आज या ठिकाणी श्री साईबाबांचं प्रथम आगमन स्थान श्री खंडोबा मंदिर येथे साईभक्त शूटिंग करता आले असता त्यांनी खंडोबाची मनोभावे आरती केली व खंडोबाचे आशीर्वाद घेतले।
हे स्थान जे आहे हे बाबांचं प्रथम आगमन स्थान आहे. जेव्हा बाबा शिर्डीत आले त्यावेळेस शिर्डीत बाबा आल्यानंतर ह्या मंदिरात रात्री मुक्कामास राहिले होते व याच मंदिरात साई परमभक्त महासापती यांनी बाबांना पाहिल्यानंतर आओ साई या शब्द पुकारले व ते नाम बाबांना पडले. तर तेच हे पुरातन मंदिर आहे. या मंदिरात जेवढे पण शिर्डीकडे भक्त येतात त्यांनी जरूर दर्शनाकरता यावे ही ट्रस्टतर्फे व महासापती चिमणाजी नागरे परिवारातर्फे आव्हान. ओम साईराम, जय ओम माता. साईराम, ओम साईराम. धन्यवाद भाऊ. मित्रांनो, आता आपण शिर्डी बस स्थानकात आहोत. तर येथून मुंबईकरता सुटणाऱ्या बसेस, त्यांच्या वेळा व त्यांचे तिकीट दर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. बोला. सकाळी 9ला पहिली गाडी हां मुंबई सेंट्रल, हां ती तुम्हाला ठाणा, कल्याण बायपास, ठाणा, दादर अशी जाईल. हां त्यानंतर दुपारी 2ला आहे हां शिवशाही गाडी आहे, त्यानंतर 5ला आहे हां. आणि रात्री 11ला शेवटची गाडी आहे. 4च गाड्या जातात मुंबईला. अच्छा. आणि ह्या सगळ्या साध्या गाडी आहेत? नाही, सकाळी 9ची साधी, हां. बाकी 3ही गाड्या शिवशाही आहे, AC गाड्या आहे. अच्छा. आणि त्यांचं तिकीट दर? गाड्यांमध्ये लेडीजला 50% डिस्काउंट आहे. हां. आणि ते पासची सुविधा वगैरे त्याच्यात जाऊ शकतो, पास असेल तर? जाऊ शकता ना, जाऊ शकता. हां. पण रिझर्वेशन असेल तर बसायला नाही म्हणजे? रिझर्वेशन केलं तर सीट कन्फर्म होतं तुमचं. हां हां सीट नंबर कन्फर्म होतं. हां हां. नाही, पासमध्ये जर 4 दिवसाचा पास काढला तर मग ते रिझर्वेशन चार्जेस भरून सीट कन्फर्म होतं ना त्याच्यावर पण? हां 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 हां. आणि मग इथून तिकीट दर किती आहे साधीचं आणि शिवशाहीचं? साधीला 400 रुपये तिकीट आहे, शिवशाहीला 600 रुपये तिकीट आहे. हां हां हां. चालेल. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला जर का मुंबई असा प्रवास बाय रोड करायचा असल्यास तुम्हाला ST व्यतिरिक्त प्रायव्हेट बसेसची देखील इथे सुविधा उपलब्ध आहे, जे की तुम्हाला शिर्डी मंदिरासमोरूनच मिळू शकतात. व मुंबई येथून दादर प्रीतम हॉटेल, GPO समोरून अमरमल व ठाणे तीनाथ नाक्या येथून देखील उपलब्ध आहेत. त्या बसेसचे दर नॉन ACचे सणवाराला 400 ते 500 व इतर वाराला 300पर्यंत असतात. मित्रांनो, आता आपण प्रसादालयामध्ये आलेलो. याची वेळ सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत असते व इथे सर्व साई भक्तांना मोफत अन्नप्रसाद दिला जातो. तरी मित्रांनो, असं म्हणतात की साईबाबा स्वतःच्या हाताने जेवण बनवून गरजूंना देत असत. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्यामुळे जेवढं तुम्हाला हवं असेल तेवढंच तुम्ही ताटात घ्यावं, विनाकारण त्याची नासाडी करू नये, ही माझी तुम्हाला नम्र विनंती. या प्रसादालयामध्ये एका वेळेस 5000 किंवा त्याहून अधिक लोक बसण्याची क्षमता आहे व सणवाराला येथे लाखो भाविक अन्नप्रसादाचा लाभ घेतात.
मित्रांनो, साई संस्थानातर्फे साई भक्तांना प्रसादालय ते मंदिर व साई आश्रम भक्तनिवास येथे फ्री बस सेवा पुरवली जाते व ही बस सेवा दर 20 ते 30 मिनिटांनी उपलब्ध असते। मित्रांनो, शिर्डीहून अनेक भाविक शनी शिंगणापूरसाठी देखील जात असतात। शिर्डी ते शनी शिंगणापूर हे अंतर साधारण 70 किलोमीटरचं असून तेथे जाऊन येण्यास साधारण 3 ते 4 तासाचा अवधी लागतो। साई मंदिराकडून टेम्पो ट्रॅव्हलर, ट्रॅक्स अशी अनेक वाहने तुम्हाला उपलब्ध असतात, जे 200 रुपये चार्जमध्ये तुम्हाला शनी मंदिर घेऊन जाऊन परत शिर्डीत आणून सोडतात। आता संध्याकाळचे साधारण 6 वाजलेले आहेत व मित्रांनो, दुपारी जेवण झाल्यावर मी रूमवर जाऊन थोडा वेळ आराम करून आता साई तीर्थच्या दिशेने निघालेलो आहे, जे की साई मंदिरापासून अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आहे। साई तीर्थ ह्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्ही जर मित्रांनो पाहिला नसेल तर मी ह्या व्हिडिओखाली त्याची लिंक देत आहे, तुम्ही अवश्य पहा। येथे मित्रांनो संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान तुम्हाला 4 शो फ्री दाखवले जातात, ज्यामध्ये जादूचे प्रयोग, हुला हूप, ॲक्रोबॅटिक व लेझर शो सर्व सामील आहेत। शिरडी के साईं तीर्थ में आपका स्वागत है। शिरडी वही स्थान है जिसे महान संत श्री साईं बाबा ने अपने वास्तव्य से पवित्रता प्रदान की। मित्रांनो, आता आपण प्रसादालयमध्ये आलेलो आहोत। येथे आता आपण स्पेशल थाली खाणार आहोत, तर येथील सिटिंग अरेंजमेंट व जेवणाचा मेनू मी तुम्हाला दाखवतो। चला तर मग आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया। मित्रांनो, काल रात्री ज्या गाडीने आलेलो त्याच गाडीने आपला आज परतीचा प्रवास होणार आहे, म्हणजेच 12132 साईनगर शिर्डी दादर एक्सप्रेसने आपण परत मुंबईला जाणार आहोत। ही गाडी मित्रांनो शिर्डी येथून रात्री 10:20 सुटते व पहाटे 4:30 दादर येथे पोहोचते व ही गाडी आठवड्यातून 3 वार म्हणजेच मंगळवार, गुरुवार व रविवार ह्या दिवशीच चालवण्यात येते। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। ओम साईराम।